नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना प्रशासनाकडून तडीपारीची अंतिम नोटीस। चंदगड तालुक्यात खळबळ। चंदगड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना प्रशासनाकडून तडीपारीची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे। या कारवाईमुळे चंदगड तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। नांदोडे तालुका चंदगड येथील रहिवासी असलेल्या ॲडव्होकेट मळवीकर यांच्यावर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची दखल घेत प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे। पोलीस निरीक्षक चंदगड पोलीस ठाणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंग्लज यांच्यामार्फत हद्दपार प्रस्ताव सादर केला होता। वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तवणुकीत सकारात्मक बदल झाला नसल्याचा ठपका ठेवत गडिंग्लज उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी तथा प्रांताधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वये ही अंतिम नोटीस बजावली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतच्या या प्रस्तावावर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता गडिंग्लज दंडाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। योगायोगाने 22 एप्रिल रोजी ॲडव्होकेट मळवीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रलंबित शेतकरी प्रश्नावर चंदगड तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे। विशेष म्हणजे याच दिवशी त्यांची MA पदवीची परीक्षा देखील आहे। एकाच वेळी जन आंदोलन, शैक्षणिक परीक्षा आणि प्रशासकीय सुनावणी अशा तिहेरी पेचात ॲडव्होकेट मळवीकर अडकले आहेत। आंदोलनाच्याच दिवशी ही सुनावणी निश्चित झाल्यामुळे ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे की केवळ प्रशासकीय प्रक्रिया, असा प्रश्न समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे। ॲडव्होकेट संतोष मळवीकर हे केवळ वकील नसून पत्रकारितेच्या माध्यमातूनही जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ओळखले जातात। त्यांच्या पत्नी सौ संज्योती संतोष मळवीकर या पंचायत समितीच्या उपसभापती पदाची जबाबदारी सांभाळत आहेत। यापूर्वीही त्यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव आला असताना तालुक्यातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला होता। प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या नियमित कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे। आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष 22 एप्रिलच्या सुनावणीकडे लागले असून ॲडव्होकेट संतोष मळवीकर या कायदेशीर आणि प्रशासकीय चक्रव्यूहातून मार्ग काढतात की त्यांना तडीपार व्हावे लागते, याकडे संपूर्ण चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।